आपण मी काय सांगते एकदा ऐकून घ्या ना, असं कोंडू नका आप्पा मला. तुझं काही एक ऐकून घेणार नाहीये मी. आप्पा पण एक गप्प बैस, नाहीतर तुझ्या तोंडालाही कुलूप लावेन मी. त्या कांगारूच्या नादी लागून फार वाहवत चाललीस तू. या गुन्ह्याची तुला हीच शिक्षा आहे. या खोलीतून आता तुला कोणीही बाहेर काढणार नाही. बघूया तू कशी या खोलीतून बाहेर पडतेस ते. आप्पा 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 आप्पा. या इथूनच यायचं ना ते कांगारू आतमध्ये. आता सगळी दारं बंद केली आहेत. आता आमच्या आगाऊ सौभाग्यवतींकडे बघतो. आई, हे एवढं मोठं वर्तुळ कशाला काढलंय आणि कुणी काढलं असेल? मी पण आत्ताच बघते. अय्या, कमालच आहे. हे अचानक वर्तुळ कुठून आलं इथे? काही भुताटकी वगैरे नसेल ना? गपरे. अगं नाही, अशी असतात भूत. ती अशी वर्तुळात ढकलतात लोकांना आणि मारतात. हो मग अरे पण आपल्या घरात आधीच एवढा मोठा आग्या वेताळ असताना कोण भूत येणार आहे? हे मी तर काय म्हणते, अशी अजून एक 4-5 वर्तुळ काढली ना तर त्याच्यात छान ठिकरी खेळता येईल. मस्त लंगड्या घालू. हे बघ अशी. अगं आई, आई मी तर म्हणते आपण तळ्यात मळ्यात खेळूया. भाऊजी हा, तळ्यात मळ्यात खूप छान होईल. तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात. काय तळ्यात मळ्यात खेळायला हे वर्तुळ केलेलं नाहीये. प्रसन्न, या किल्ल्या. आपा, या कसल्या किल्ल्या? सईला मी तिच्या खोलीत कोंडून ठेवलंय. तिला आज खोलीतून कोणीही बाहेर काढणार नाही. नीट लक्षात असू दे. अहो, एवढ्या मोठ्या मुलीला कोणी शिक्षा करतं का? शिक्षा तर तुम्हालाही होणार आहे. मला कशाला? मी काय केलं? सईला तुमचा पाठिंबा असल्याशिवाय ती धसावणार नाही हे असलं काही करायला. मला काहीच माहित नाही अशा भ्रमात राहू नका. अहो मी काही. गप्प बसा आणि या वर्तुळात येऊन उभ्या राहा. इथे कशाला? शिक्षा आहे तुमची ही. या वर्तुळातून बाहेर यायचं नाही. सईला जसं मी तिच्या खोलीत कोंडून ठेवलंय तसंच तुम्हाला या वर्तुळात कोंडून ठेवणार आहे मी. बसा इथे. अहो बसा. अहो दिवसभर इथून हालायचं नाही. या वर्तुळाच्या बाहेर पडलात तर माझी शपथ आहे तुम्हाला. सईची आणि नचिकेतची भेट घडवून आणलीत ना, आता भोगा शिक्षा. प्रसन्न, का? अरे या घरात एक मात्र तूच आहेस ज्याच्यावर माझा विश्वास आहे. धन्यवाद. म्हणजे मला शिक्षा नाही ना अप्पा? अरे शिक्षा तुला कशाला होईल? म्हणून तर मुद्दाम ह्या किल्ल्या तुझ्याकडे दिल्या आहेत. तू तुझ्या लेकीवर आणि तुझ्या आईवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं.
सई तिच्या खोलीतून बाहेर पडता कामा नये आणि तुझी आई या वर्तुळातून बाहेर पडता कामा नये. आप्पा, सईने अजून सकाळचा चहा सुद्धा घेतला नाहीये हो. तिला बोलवू का खाली चहासाठी? अजिबात नाही. चहा पाणी जे काही द्यायचं असेल ते सगळं तुम्ही खोलीत नेऊन द्या आणि ते देऊन झालं की परत दाराला बाहेरून कुलूप लावून घ्या. लक्षात असू देत. हो आप्पा. प्रसन्ना, आता ही सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. हो अप्पा. हा बोल. अप्पा इज गेटिंग टू डिफिकल्ट टू डील विथ. काय रे, काय झालं आता? काय झालं? काय घरी आले होते आणि मला सांगितलं आपण भेटलो होतो ते, सो ती अजून चिडली. हे देवा. तू ये इकडे, वी नीड टू मीट. नचिकेत, मी नाही येऊ शकत. आप्पांनी मला खोलीत कोंडून ठेवलंय. व्हॉट? दिस इज सो हॉरिबल. मी काय करू ना, काहीच कळत नाहीये मला. काय? तू पोलिसांना फोन कर, सांग त्यांना आपण कसं लॉक करून ठेवलंय तुला ते. लहान नाहीयेस तू. दिस इज द क्वेश्चन ऑफ बेसिक ह्युमन राईट्स. काहीतरीच काय नचिकेत. अगं मग भेटणार कसं आपण? ही सो क्रूअल. असं कसं काय लॉक करून ठेवू शकतात ते? ए नचिकेत, बहुतेक आप्पा येत आहेत. मी तुला नंतर भ्रमणध्वनी करते. ठेवते. बरी आहेस ना ग? चहा घे ना. आणि हे खाऊन घे, भूक लागली असेल ना. आणि तुला काही हवं असेल ना तर आम्हाला भ्रमणध्वनी कर, आम्ही इथे आणून देतो ना तुला. सई, काळजी घे बाळा. तुला काही हवं असेल ना तर खरंच सांग. मानसी, चल. हो आले. नचिकेत, आता कसे भेटणार आपण? बसा बसा बसा. नमस्कार, अप्पा केतकर बोलतोय. नमस्कार नमस्कार. देवकी केतकर आहेत का? आपण कोण बोलताय? नामदेव ढेये. देवळात येतात ना ते गाणं म्हणायला. अहो, गाणं म्हणायला काय, भजन असतं ते. तेच ते हो, त्यांना बोलवा. म्हणजे तुम्ही भजनी मंडळातून बोलताय का? हो हो हो, बोलवा त्यांना, बोलवा. हो, थांबा. हा, देतो त्यांच्याकडे. हा. हो, मी आले असते ना तिथे. वर्तुळाच्या बाहेर यायचं नाही. घ्या, बोला. हो. नमस्कार. हा, देवकी, नचिकेत बोलतोय. काय झालं? नाही पडला. हा. हा, बोला बोला. आपण मी सांगितलं मी भजनी मंडळातला माणूस आहे म्हणून. ओके. हो का? वा वा वा, छान छान. मला सईला भेटायचंय. नाही नाही, ते भजन ना घेताच येणार नाही आता. आय नो आपण तिला रूम मध्ये लॉक केलंय, बट स्टील वी नीड टू डू समथिंग. तिला मला भेटावंच लागेल. ही जी काय सिच्युएशन झाली आहे त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढायला लागणार ना, ते डिस्कस करायचंय. हो हो, ते बरोबर आहे. डू समथिंग देवकी. नाही, तुम्ही काळजीच करू नका. मी अगदी छान बसवते ते भजन. बरं, मग मी ठेवू दूरध्वनी? हा हा. भजन बसवायचे आहो मंडळात. हो का? अमृता होनी गोड नाम तुझे देवा,
नाम तुझे देवा अमृता. ओ शिक्षा झाली तुम्हाला. आणि काय झालंय तुमचं हे? गाणी कसली म्हणताय? संकटाच्या काळीच आपण देवाचं नाव घेतो ना, म्हणून म्हणत होते भजन. पण तुम्हाला आवडत नसेल तर गप्प बसते. अरे प्रसन्न थांबा. अरे बरं झालं तू इथे आलास. ते तुलाच मी हाका मारणार होतो. काय अप्पा? मी जरा बाहेर जाऊन येतोय, तेव्हा या दोघींवर लक्ष ठेव. हो अप्पा. आणि सौभाग्यवती, या वर्तुळाच्या बाहेर पडायचं नाही. माझी शपथ आहे तुम्हाला. अहो किती वेळा आठवण करून देणार आहात? आहे लक्षात. प्रसन्ना, हा? मी जरा माझं काम करून तासाभरात येतो. हो. सुनबाई, ओ सईला खाली येऊ देऊ नका. हो आप्पा. भाई एक नंबर. काय निशाण आहे भाई तुझा सॉलिड. तू ऑलिम्पिक मध्ये गेलो ना गोल्ड मेडल घेऊन येशील पक्का. नाही, तिकडे नाही मिळणार मला हे. कारण तिकडे हिटलरचा फोटो नसेल ना डॅशबोर्डवर. त्याचा फोटो असेल ना तर डोळे बंद करून पण बुलसा हिट करेन मी. पण भाई तुला एक माहितीये काय, या हिटलरच्या जागी जर मॅडमचा फोटो असता ना तर वहिनीचा पण नेम एकदम असा करेक्ट लागला असता. या आय नो. बिकॉज मॉम आणि हिटलर दोघेही आमचं लाईफ डिफिकल्ट करतात. भाई तू कर यार काहीतरी. म्हणूनच जरा बोलायचंय सईशी. मग बोल ना भाई, नाहीतर कॉल कर. नाही, फोनवर बोलण्यासारखं नाहीये. ए भाई, म्हणजे काहीतरी मोठा प्लॅन दिसतोय एकदम. या पण भेटता येणार नाही. बिकॉज हिटलरनी तिला लॉक करून ठेवलंय. काय सांगतोस काय? ना आता खरंच टोचन दिला पाहिजे. ते मी देईन रे, पण आधी सईशी बोलणं इम्पॉर्टंट आहे. नाही 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 भाई, तू आपल्याला सांग ना. आपण ना एक काम करतो, त्या हिटलरच्या नाका खालून वहिनीला पळून घेऊन आणतो. आपण ना एकदम सॉलिड पंगे घेण्याच्या मूड मध्ये. आता नाही, आत्ता काही नको. इट विल मेक थिंग्स मोर डिफिकल्ट. मग वहिनीला आता भेटणार कसं आहेस तू? देवकीशी झालंय माझं बोलणं, ती करेल काहीतरी. आय जस्ट नीड टू मीट साई ॲट एनी कॉस्ट. आला का ग? नाही ना अजून. नीट लक्षात आहे ना काय करायचं ते? हो आई. आले आले आई, आई. सईचा कोमेजलेला चेहरा पाहून जीव अगदी तीळ तीळ तुटतो ग. हो ना, एवढी हुशार मुलगी, पण काय तिच्या नशिबात वाढून ठेवलंय कोणास ठाऊक. मलाही तिचं खूप वाईट वाटतं. प्रेम करणं काही गुन्हा नाही, पण तिला किती शिक्षा भोगावी लागते त्याची. तुलाही वाईट वाटतंय ना? वाटणार नाही का वाईट? ग माझी मुलगी आहे ती. पण मी काय करू शकतो ना. असं नका हो म्हणू भाऊजी. काही करायचंच असलं ना तर तुम्हीच करू शकता. मी काय करणार? आप्पांसमोर माझं काही चालतं का? हा, आप्पा आले का माझे हात बांधलेले. ते आपल्यावर आहे रे. बांधलेले मानलं तर बांधलेले, नाही तर नाही. अगं असं बोलू नकोस तू. पण सईकडे देखील पाहत नाही हेही तितकंच खरं. आज नचिकेतनी भेटायला बोलवलंय रे तिला. जर भेटली असती ना तर 4 क्षण तरी अगदी आनंद आला असता नाही तिच्या आयुष्यात. पण आई बिचारी जाणार कशी नचिकेतला भेटायला? हो का? तिला तर कोंडून ठेवलंय ना. हो ना. अहो पण असं कुठे लांब जायचंय तिला? समोरच तर राहतो नचिकेत. माझ्याकडे जर खोलीच्या किल्ल्या असत्या ना तर मी तर जाऊ दिलं असतं तिला. होय, काय सांगताय? पण आप्पा त्यांना कुठे कळणार आहे? ते बाहेर गेलेत. हो. आपल्या पोरीच्या आनंदासाठी एवढी गोष्ट नाही का करत आपण? हो ना. आणि तसंही नचिकेत काय वाईट मुलगा नाहीये. मनापासून प्रेम करतो तिच्यावर. तिच्यासाठी इतके दिवस इथे थांबलाय म्हणजे बघा ना. मी तर भेटू दिलं असतं बाई दोघांना. आप्पांना घाबरून त्रास दिला नसता माझ्या सईला.
हो ना. आणि तसंही आप्पा कुठे येणार आहेत बघायला. पटकन सई जाऊन नचिकेतला भेटून आली ना तर कोणाला कळणार सुद्धा नाही. हो ना. देवा काहीतरी कर आणि भेट घडवून आण रे या दोन प्रेमी जीवांची. हो आता भगवत नाही रे त्रास. हो ना. बाबा मला तू दिसत नाहीयेस, अजिबात दिसत नाहीयेस. अहो बाबा असं काय करताय तुम्ही? मागे वळून बघा ना माझ्याकडे. अशी पाठ केली तर कशी दिसेल मी तुम्हाला? मला तू दिसावी असं वाटतच नाहीये ना. म्हणजे तू जर मला दिसलीस तर मला तुला थांबवावं लागेल नचिकेतला भेटण्यापासून. आणि तू माझ्या नकळत गेलीस तर मात्र माझी काहीच चूक नसेल. बाबा अहो पण तरी कळलं का? लक्षात येतंय? हो बाबा आलं लक्षात. हा मग आता काय करायचं ते मला माहिती नाही. हा बाबा तुमच्या समोर मी इथून बाहेर पडले नाही. तुमच्या नकळत घडलंय हे सगळं. मी काही पाहिलंच नाहीये तर मला कसं माहित असणार ना. बाबा येते. हा तुझा बाप कायम तुझ्या पाठीशी असेल. फक्त गोची फक्त आमचे पिताश्री आमच्या समोर आल्यावर होते. त्यांची फक्त भीती वाटते एवढंच. आप्पा आणि मॉमला घाबरून असं नाही राहता येणार. अरे हो पण मग काय करायचं? नाही काहीतरी करावं लागेलच. थिंग्स आर गेटिंग टू डिफिकल्ट नाउ अँड वी आर नॉट किड्स. आधी फक्त आप्पा त्रास देत होते, आता मॉम पण ऐकून घेत नाही. हो पण आपण चिडून काही होणार नाहीये नचिकेत. किती दिवस सहन करायचंय आणि का घाबरायचं यांना? अरे घाबरायचं असं म्हणतच नाहीये मी. यू नीड टू टेक सम स्टँड नाव सई. तुझ्या नेचरमुळेच ना कॉम्प्लिकेशन वाढतात. अरे माझ्यामुळे? हो यू रन अवे फ्रॉम द सिच्युएशन. त्यांना फेसच नाही करत तू. हे बघ नचिकेत तू ना हे सगळं रागाच्या भरात बोलतोय. जरा शांत हो. तर काय शांत हो? जे काय चाललंय ते बघून राग नाही येणार? हा मग काय म्हणणं आहे आता तुझं? काय करायचंय? मी त्या दोघांना घाबरून नाही राहू शकत. बर ठीक आहे. मग काय करायचंय? काय आपल्या हातात आहे? म्हणजे काय करणार आहेस नचिकेत तू? मी नाही, आपण दोघांनी मिळून करायचं. हो पण काय करायचं? सी वी आर अडल्ट्स अँड वी कॅन टेक आवर ओन डिसिजन्स. आपण आज पळून जाऊया. लेट्स रन अवे. ए नचिकेत काय बोलतोयस तू? वेड आहेस का? हो आता हेच करावं लागणार आहे. हे बघ नचिकेत आपल्या दोघांवर हे असे संस्कार नाहीयेत. संस्कार माय फूट. मग म्हणे आप्पा करतात ते काय संस्कार आहेत? अरे पण हेच करायचं होतं तर आधीच केलं असतं ना नचिकेत. इतके दिवस आपण थांबलो, सगळं सहन केलं आणि आता काय करायचं? पळून जायचं? हो बिकॉज इतके दिवस आपण जे काय वागलोय ते त्यांना दिसत नाही. दे डोंट व्हॅल्यू आवर एफर्ट्स, दे डोंट व्हॅल्यू आवर लव्ह. त्यांना फक्त इगो इम्पॉर्टंट आहे. हे बघ नचिकेत काही असलं तरी मला हे पटत नाहीये. त्यांना कन्व्हिन्स करायला काय कमी एफर्ट्स घेतले सही आपण? इट इज नॉट गोइंग टू वर्क.
ते नाही देणार आपल्या लग्नाला परमिशन, कधी समजून सुद्धा घेणार नाही. दिस इज द ओनली ऑप्शन वी हॅव अँड वी आर डुईंग इट टुडे. नाही रे नचिकेत, तू ना जरा शांत डोक्याने विचार कर. हा, या सगळ्याचे काय परिणाम होतील? सगळे विचार आपणच करायचे. एकदा ना आपण दोघं खूप म्हाताऱ्यांसारखे वागतोय आणि ते दोघं, त्यांना तर काय वेळच लागलाय. नचिकेत हे बघ, आपण जर पळून गेलो ना तर खूप बदनामी होईल रे आपली. होऊ देत, आय डोंट केअर. आणि लोक आपल्या प्रेमाला नावं ठेवतील नचिकेत, ते चालेल तुला? आपण जर पळून गेलो नचिकेत तर ते म्हणतील की यांच्या प्रेमात ताकद नव्हती, यांच्यात हिंमतच नव्हती, म्हणून हे दोघं पळून गेले. हे सगळं चालेल का तुला? फाईन फाईन, पळून नको जायला. बट आय हॅव अ कंडिशन. काय? पळून नाही गेलो तर या दोघांना घाबरायचं नाही. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? काही नाही, आपल्याला हवं ते करायचं. भेटावं असं वाटलं भेटायचं, जिथे भेटावं असं वाटेल तिथे भेटायचं, जितक्या वेळा वाटेल तितक्या वेळा भेटायचं. खूप झालं आता हाईड अँड सीक. आय एम नॉट गोना बॉदर अबाउट एनिथिंग अँड एनीवन. हो नचिकेत, पण हे बघ, हे तुला पटत नसेल तर पळून जाऊ. नाही नाही, तू म्हणशील तसं. हा गुड. आणि हे जे काय आता ठरलंय ते आजच सगळ्यांना सांगायचं.